नगरसेवकाचा पगार असतो 25,000 रुपये, तरी देखील लोकांना नगरसेवक बनायचं आहे. एखादा मुलीचा बाप ज्यावेळेस पोरगा बघतो, त्याला 25,000 रुपये पगार असेल, तर त्याला डुंगणावरती लाथ मारून बोललं जातं, की आधी कमवायला शिक भडव्या. याच्यामध्ये जर आपण बघितलं मित्रांनो, एवढ्या कमी सॅलरीवरती नगरसेवक जे आहेत, ते काम करतात, कष्ट करतात, लोकांची सेवा करतात, जनसेवा करतात. त्यामुळे मला ह्यांचं अप्रूप वाटतं. जर यांचं कंपॅरिझन आपण बांधकाम मिस्त्रीसोबत केलं, तर बांधकाम मिस्त्री यांच्यापेक्षा जास्त कमवतो. 25,000 रुपये पगार ह्यांना आहे आणि बांधकाम मिस्त्री जर बघितलं ₹1200 हजेरी दिवसाची. ह्याच्यामध्ये जर 30 दिवसाचं कॅल्क्युलेशन केलं तर ₹36,000 हा बांधकाम मिस्त्री कमवतो आणि एक नगरसेवक जो समाजसेवा करतो त्याचा पगार आहे मित्रांनो 25,000 रुपये. परंतु याच्यामध्ये जर आपण बघितलं मित्रांनो, हे नगरसेवक 25,000 रुपये पगार असून देखील मोठमोठ्या गाड्या घेऊन आणतात, ज्यांचं नाव असतं लँड क्रुझर, फॉर्च्युनर, वेलफ्लायर, मर्सिडीज, BMW. एवढंच नव्हे, टोयोटा इनोव्हा असेल, ह्या अशा 50-50, 40-40 लाखाच्या गाड्या हे घेऊन हिंडतात. मला हे समजत नाही, की 25,000 रुपयामध्ये या गाड्यांना 2 दिवसाचं डिझेल पुरत नाही आणि जेवढा ह्यांचा दौरा असतो, जेवढं ह्यांचं फिरणं असतं, ते जर बघितलं, तर 25,000चं डिझेलच ह्यांच्या गाडीला पुरणार नाही. तर यांना हा पगार पुरतो कसं आणि हे खातात काय? एखाद्या कुटुंबाचं जर बघितलं, तर पूर्ण डिपेंडन्सी जी असते, जो कमवणारा असतो व्यक्ती, ज्याला पगार असतो. आता नगरसेवक म्हणल्यावरती त्यांच्या घरामध्ये तो कमवणारा माणूस, त्याच्यावरती पूर्ण कुटुंब डिपेंड आहे आणि ह्यांच्या गाडीलाच जर 25,000चं डिझेल लागत असेल, 20,000चं डिझेल लागत असेल, जर 10-15 दिवसाचं, तर हे खातात काय? हा प्रश्न तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना पडला असेल. हे बघून तुम्हालाच काहीतरी वाटत असेल आणि म्हणसाल, "दाल में कुछ तो काला है, या पुरी दाल ही काली है." मित्रांनो, आजच्या या विषयामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत बोलण्याच्या, की नगरसेवक काय असतो, कशासाठी असतो, का आपण ह्याला मतदान करतो, का यांना डायरेक्टली आमदार, खासदार निधी प्रोव्हाईड करून कामं कंप्लीट करून घेऊ शकत नाहीत का, यांसारख्या गोष्टी बोलणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की हे पैसा कमवतात कसं, पैसा कसा येतो ह्यांच्याकडनं, ह्या पण गोष्टी बोलत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता इलेक्शन येतंय, याच्यासाठी उमेदवार कसा असावा याबद्दल पण मी बोलणार आहोत. माझं नाव आहे विकास. खरं बोलतो मध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. मित्रांनो, एक सिच्युएशन तुम्हाला सांगतो. एक मुलगा रस्त्याने चालला असतो, त्याला खड्डा जाणवतो. त्याची आई घरी वाट बघत असते. आई, गोरगरिबीतलं हे कुटुंब, आई घरी वाट बघत असते, माझा मुलगा ऑफिसवरनं येतोय, येतोय, येतोय. परंतु येता-येता त्या मुलाचा अपघात होतो. कारण एक रस्त्यामध्ये भला मोठा खड्डा, ड्रेनेजचं चेंबर उघडं, त्याच्यामध्ये गाडी पडते आणि त्यामध्ये मित्रांनो पोराला ऑन द स्पॉट डेथ होती पोराची, मरून जातो तो जागेवरती. याच्यामागचं कारण काय झालं, तर जो लोकल माणूस आहे त्याने व्यवस्थित काम केलं नाही. म्हणजेच काय, तो खड्डा बुजवला नाही, ते ड्रेनेजचं तुटलेलं भांडं बुजवलेलं नाही, यांसारख्या गोष्टी झाल्या आणि त्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला. आणि जर बॅकग्राऊंड बघितला मित्रांनो, कळालं हे गरीब कुटुंब फक्त ₹500-600 घेऊन, 1000, 500-1000 घेऊन त्या नगरसेवकाला, त्या आमदाराला त्यांनी मतदान केलं होतं. तो आमदार त्यांच्याकडे गेल्यावरती कुठल्याही गोष्टी त्यांच्या ऐकत नव्हता. त्यांना भावसुद्धा देत नव्हता. "ए जावं इथनं निघून" अशा रीतीने तो बोलत होता. त्यांची कामं करत नव्हता. याचमुळं मित्रांनो, जो खड्डा होता ते खड्डे तसेच राहिले आणि ह्याच्यामध्ये त्या मुलाला स्वतःचा जीव गमवावा लागला. आता हे झालं मित्रांनो, हे उदाहरण झालं तुम्हाला. ह्याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, जो नगरसेवक असतो, जो आमदार असतो, जो खासदार असतो, हे निधी घेऊन येतात, ते आपल्या कामं पूर्ण करण्यासाठी. यांना पगार सेपरेट दिला जातो. ह्यांचं जे वेतन असतं, ते वेगळं असतं आणि ह्यांचं जे बेसिक अमाउंट असते, म्हणजेच काय, जे पण मोठा निधी असतो, हा सगळा रस्ता नीट करण्यासाठी, फुटपाथ नीट करण्यासाठी, गटारी नीट करण्यासाठी, पाईपलाईन टाकण्यासाठी, इलेक्ट्रिशियनचे कामं करण्यासाठी, एवढंच नव्हे मित्रांनो, सांस्कृतिक कामं करण्यासाठी, आपल्या परिसरामध्ये एकता राहावी, युनिटी राहावी, जाती धर्मामध्ये भेद राहू नये, भांडणं होऊ नये, यासाठी मित्रांनो हे जे लोकं असतात, हे प्रयत्न करत असतात. कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करणं, या सगळ्यांसाठी यांना फंडिंग होतं. ते पण गव्हर्नमेंट यांना फंडिंग करते, की तुमच्या एरियामध्ये तुम्ही सगळं व्यवस्थित ठेवा. ज्या एरियामध्ये या सगळ्या गोष्टी भेटत नाही, तिथला जो कॉर्पोरेटर असतो, नगरसेवक असतो, आमदार असतो, खासदार असतो, तो भ्रष्टाचारी असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी जिथं प्रोव्हाईड होत नाही, जिथं ह्या समस्या सॉल्व्ह होत नाही, तिथलं सगळं करप्शन असतं मित्रांनो. कारण सगळीकडं निधी जो असतो, तो मॅक्झिमम समान वाटला जातो
आणि हा डिव्हाईड झालेला निधी जो असतो ह्याच्यातनं यांना कामं करायचे असतात. हे झालं मित्रांनो, हे आपले प्रॉब्लेम्स आहेत आणि ज्या पद्धतीने हे लोकं काम करतात याच्याबद्दल माहिती. आता मी तुम्हाला जे सांगणार आहे, की एक नेता जो काम करत नाहीये, त्याला आपण वोट केलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला एवढे प्रॉब्लेम फेस करायला लागलेले आहेत. मग याच्यावरती निवारण काय? याच्यावरती सोल्युशन काय? मित्रांनो, इलेक्शन ज्यावेळेस येतात त्यावेळेस फुगून बसू नका. एखादा नेता येतोय, पाया पडतोय, "ताई, माई, अक्का, मला मत द्या. आपला जुना माणूस विसरू नका, हे करू नका," यांसारख्या गोष्टी. अरे बापरे! तू तर 2 वेळा आम्हाला शिव्या घातले होते आणि तू आम्हाला जुना माणूस म्हणतो का? हेच गोष्टी असतात मित्रांनो. एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस एखादा उमेदवार तुमच्या दारामध्ये येऊन प्रचारादरम्यान तुमच्या पाया पडतोय, ह्याचा अर्थ हा नसतो की तो तुम्हाला सर्वत्र मान देतोय. मान तोच असतो ज्यावेळेस तो तुमचे सगळे कामं व्यवस्थितरित्या पार पाडतो आणि याच्यामध्ये जर तुम्ही पैसे खाल्ले, तर ह्यामध्ये तुम्ही तुमचा स्वाभिमान गमावताय, तुमची इज्जत घालून घेताय. कारण मित्रांनो, त्या उमेदवाराकडे जाऊन तुम्ही बोलू शकत नाही, तुमचा अधिकारच येत नाही, की "बाबा रे, माझे कामं तू कंप्लीट करून दे." हेच आहे मित्रांनो. पैसे घेण्याआधी 100 वेळा विचार करा. काहीच खायचे नाहीत. ₹1 खायचा नाही. आम्ही इज्जतदार लोक आहे. आम्ही समजूतदार लोक आहे. आम्ही स्वाभिमान आहे. आम्हाला गर्व आहे. आम्ही गरीब जरी असलो तरी आम्ही लाचार नाहीये. ह्या गोष्टी मनात ठेवा आणि या लोकांकडनं पैसे घेऊ नका. मतदान करताना माणसाला मतदान करा. पक्षाला मतदान करू नका. मित्रांनो, माणूस कसा आहे, त्याचं कॅरेक्टर काय आहे, त्याचं शिक्षण काय आहे, तो आधी कसा वागलाय, आता कसं वागतोय, पुढं कसं वागणार आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या माणसाला मतदान करा. आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो सगळेच उमेदवार हे घाणेरडे नसतात. म्हणजे त्यांचं कॅरेक्टर खराब नसतं, फालतू नसतात. ह्याच्यामध्ये चांगले सुशिक्षित माणसं देखील असतात, जे की तुम्हाला चांगलं समजून घेतील, तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते रिझॉल्व्ह करतील. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही एखादा प्रॉब्लेम नगरसेवकाकडे घेऊन गेला, आमदाराकडे गेला, खासदाराकडे गेला, त्यावेळेस जर त्यांनी पोलाइटली तुमच्यासोबत बोललं, वागलं, तुमच्या कामावरती त्यांनी निवारण केलं, जर ते काम होत नसेल तर त्यांनी व्यवस्थितरित्या तुम्हाला समजून सांगितलं, तर तुमच्या मनाला सॅटिस्फॅक्शन राहील, की बाबा रे, मी चांगला माणूस निवडून दिलेला आहे, जो की मला समजून सांगतोय, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतोय. माझं काम जर होत असेल, तर तो होप देत नाहीये, की खोट्या-नाट्या घोषणा देऊन मला आहे ना टांगत्या तलवारीवरती लटकवून ठेवत नाहीये, की "हां रे बाबा, तुझं काम होणार आहे, तुझं काम होणार आहे. मी आहे ना, मी आहे." बापाऱ्या मारत नाहीये. तो काम करतोय. ह्याला म्हणायचं क्वालिटी माणूस. आणि हा माणूस ओळखण्यात मित्रांनो काहीही वेळ लागत नाही. एखादा नेता जर येऊन तुम्हाला म्हणतोय, "मी लय सुशिक्षित आहे, मी लय शिकलेलो आहे." त्याच्या बोलण्यावरून तुम्हाला समजतं, की बाबा रे, हा काय आहे? तो जर माणूस म्हणत असेल, "तुमचं काय काम आहे? मी करून देतो. जे पण गोष्टी असतात आपण बघून घेऊया." आणि याच्यामध्ये जर इमिडिएट त्याने बोलला, "हां, हे बाबा, हे जे ह्याची फाईल आहे, ह्याचं सॉल्व्ह करून द्या." जे पण तुमच्या समस्या आहे इमिडिएटली त्याने रिझॉल्व्ह केला, तर तुम्ही समजून जावा, की बाबा रे, हा आपल्या कामाचा माणूस आहे. त्यामुळं मित्रांनो, मतदान करताना पैसे घेऊन मतदान करू नका. माणसाकडे बघून मतदान करा, की तो माणूस आपलं काम करू शकतो, तो आपल्याला इज्जत देतोय. या सगळ्या गोष्टी बघा. त्याच्यानंतर मतदान करा मित्रांनो. ना की मित्रांनो पक्षाला बघून लय भारी आहे, लय लोकसंख्या आहे, लय चांगलं पक्ष आहे, यांसारख्या गोष्टीला बघून कधीच मतदान करू नका. पण मतदान करताना फक्त माणसं बघा, की माणूस काय क्वालिटी आहे, तो काय काम करू शकतो, या सगळ्या गोष्टी बघा. त्याच्यावरतीच मतदान करा. हे झालं मित्रांनो. प्रॉब्लेम पण सांगितला, की तुमच्याकडे जर तुम्हाला प्रॉब्लेम आला, तर तुमच्यासोबत काय होऊ शकतं आणि एखादा एखादा कॅरेक्टरवाला माणूस जो की तुमची इज्जत करतोय, तुम्हाला सगळा मान देतोय, सन्मान देतोय, व्यवस्थित तो आहे, लोकनेता आहे, समाजसेवक आहे, या सगळ्या क्वालिटीज त्याच्यामध्ये आहेत. त्यावेळेसच जाऊन त्याला मतदान करा. त्यावेळेस जाऊन तुम्हाला न्याय भेटेल, तुमचे कामं व्यवस्थित होईल. नाहीतर टांगती तलवार तुमच्या ढुंगणावरती लटकत राहील. एवढंच मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी सांगेल. नक्कीच इलेक्शन येतंय, तुम्ही समजूतदार आहात, माणसं बघूनच तुम्ही मतदान करणार आणि माणसाकडंच बघून मतदान करायचं आपल्याला. ना की कुठल्या पक्षाकडं, ना कुठल्या चिन्हाकडं बघून आपल्याला मतदान करायचं. आपल्याला फक्त तो माणूस क्वालिटी काम देतोय का हे बघायचं आहे. बाकी आपल्याला काहीही घेणं-देणं नाही. आपण समजूतदार आहोत. आपल्या मुलाचं शिक्षणामध्ये जर अडचण आली, तर तो आपल्याला मदत करतोय का? आपल्यासोबत काही क्राईम झाला, आपल्याला खोट्या-नाट्या गुन्ह्यामध्ये जर अडकवलं, तर तो मदत करतोय का? आपल्या एरियामध्ये कुठला बलात्कार झाला, काय झाला, तो माणूस त्या व्यक्तीच्या मागे ठामपणे उभा आहे का? एवढंच नव्हे मित्रांनो, काय-काय ॲक्शन झाल्या,
कुठं काय झालं तर तो इमिडिएटली तिथं पोहोचतोय का? या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच त्या माणसाला मतदान करा आणि त्या माणसाचं कॅरेक्टर, तो माणूस कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघा. त्यावेळेस जाऊन मतदान करा. मगच जाऊन तुम्हाला त्या लेव्हलच्या गोष्टी भेटतील आणि तो भ्रष्टाचारी नसावा, तो निरव्यसनी असावा, तो चांगला असावा. या सगळ्या गोष्टी मित्रांनो बघा. त्यावेळेस जाऊन तुमचं कामं होतील. नाहीतर काय आधीपासून जे चालत आलेलं आहे आत्तापर्यंत तेच होणार आहे सगळ्या गोष्टी. नक्कीच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.